मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत भगवा दहशतवाद संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोपरगावात आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाने निर्दोष सुटका केली असल्याची माहिती भाजप संघाचे कार्यकर्ते चेतन खुबाणी यांनी दिली आहे। सन 2013 मध्ये झालेल्या आंदोलनानंतर सरकारतर्फे 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, सुभाष दवंगे, सेंधू बाबा शेख, राजेंद्र खिलारी, राजेंद्र खैरे, बाळासाहेब वाघ, रवी किरण ढोबळे, अक्षय क्षत्रिय तसेच कैलासवासी सुभाष शिंदे यांचा समावेश होता। माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व पुरावे तपासून पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली। कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट मच्छिंद्र खिलारी व ॲडव्होकेट संजय मंडलिक यांनी बाजू मांडली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। महाराष्ट्रातील मालेगाव येथे सन 2013 रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आलेले होते। सदरील बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह व इतर अशा अनेक लोकांची नावे विनाकारण गोवण्यात आलेली होती। त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत निवेदन करताना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे भगवा दहशतवाद पसरवितात असं वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्या विधानाचा विरोध म्हणून संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती व त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील आम्हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या सदस्यांवर सरकारी पक्षातर्फे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्यात सर्वानुमते सेंधू बाबा शेख, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, चेतन खुबाणी, राजेंद्र खिलारी, राजेंद्र खैरे, रवी किरण ढोबळे व अक्षय क्षत्रिय आणि कैलासवासी प्राध्यापक सुभाष शिंदे सर अशा 10 जणांची नावे गोवण्यात आलेली होती। परंतु आज रोजी म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर माननीय कोपरगाव न्यायालयाच्या वतीने सर्वांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आम्हा या केसमध्ये आमच्या वतीने ॲडव्होकेट मच्छिंद्रजी खिलारी व ॲडव्होकेट संजय मंडलिक यांनी विशेष मोलाचे सहकार्य केलेले आहे। आम्हा सर्वांना निर्दोष मुक्तता केल्यामुळे माननीय न्यायालयाचे आम्ही ऋणी आहोत। 2013 साली जे काही मालेगाव या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले त्यावेळेस साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित आणि इतर काही त्यांच्या सहकार्यांवर ते आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं। त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचे सरकार होतं केंद्रामध्ये आणि तत्कालीन गृहमंत्री सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी संसदेमध्ये निवेदन करताना निवेदन असं केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये भगवा दहशतवाद पसरवून देशामध्ये अराजकता माजवत आहे आणि त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ह्या सर्व कार्यकर्त्यांनी देशभर निदर्शनं केले। त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध नोंदवला, आंदोलन केलं। त्याचा आंदोलनाचा भाग म्हणून आमच्यावर, आमच्या इतर सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला 2016 साली। घटना 2013 ची आणि गुन्हा दाखल झाला आमच्यावर 2016 साली। तर हा गुन्हा कसा दाखल झाला हे आम्हाला काही माहित नाही, परंतु मेहरबान कोर्टाने आज आमच्या सर्व सहकाऱ्यांची 13 पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे। आमच्या या केस कामी ॲडव्होकेट मच्छिंद्र खिलारी आणि ॲडव्होकेट संजय मंडलिक त्याचप्रमाणे इतर सर्व सहकारी वकील बांधव यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं आणि माननीय मेहरबान कोर्टाने आमची आज निर्दोष मुक्तता केली। त्याबद्दल मी मेहरबान कोर्टाचे आणि सर्व सन्माननीय वकील बंधूंचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।